चला तर मंडळी, आज बनवूयात उपवासाची खिचडी आणि आमटी। मिरच्या घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकून ते मिक्सरला फिरवून घेतलं। 2 मोठ्या आकाराचे बटाटे चिरून घेतले। अर्धा मिरचीचा ठेचा खिचडीसाठी काढून राहिलेल्या ठेच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि घालून मीठ घालून त्यात फिरवून घेतला। भांडं तापायला ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकलं। नंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकला। अर्धा बटाटा खिचडीसाठी ठेवला। बटाटा चांगला परतून घेतला। बटाटा थोडासा शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक केलेलं मिरची आणि शेंगदाण्याच्या कूटचं वाटण घातलं। मीठ मी ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळे मी वरतून अजून मीठ नाही टाकलं। मस्त हलवून घेतलं आणि उकळी यायला ठेवली, पण त्याला कंटिन्युअसली स्टीर करावं लागतं, कारण जर ते उकळी जास्त आली तर ते आमटी फुटू शकते। इकडे मी साबुदाण्यामध्ये कूट घालून मिक्स करून घेतलं होतं, जेणेकरून साबुदाणा चिकट होत नाही। नंतर गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं। वाटलेला मिरचीचा ठेचा घातला, परतून घेतला चांगला। तो परतल्यानंतर त्याच्यामध्ये परतून झालाय भरपूर सारा, त्याच्यामध्ये बटाटा टाकला। अर्धा बटाटा आमटीला टाकला, अर्धा बटाटा खिचडीसाठी ठेवला। बटाटा घालून सुद्धा पूर्ण व्यवस्थित परतून घेतला। परतून घेऊन 2 मिनिटं त्याला परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वाफवून घेतला। इथे मस्त बटाटा वाफला आहे। आता त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं शेंगदाणा आणि साबुदाणा टाकून घेऊ। तेही मस्त हलवून घेतलं। वाफ झाल्याच्या नंतर मस्त अशी खिचडी गरमागरम चमचमीत आमटी